हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्व? वैष्णवीज मम्मी होम रेसिपी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. तर बघू शकता किती मस्त मिसळ दिसतीये. तर चला रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी खोबरं आणि आलं, लसूण आणि थोडीशी कोथिंबीर वाटण्यासाठी घेतलेली आहे. इथे आहे मटकी आणि इथे आहे मिसळ मसाला जो आपण यूज करणार आहे सुहानाचा. तर आपण हे वाटण वाटून घ्यायचं आणि एका साईडला कढई ठेवून त्यामध्ये 1 ते 1.5 चमचा तेल टाकायचं आणि एक मोठा कांदा चिरून घ्यायचा आणि तो यामध्ये टाकायचा. छानपैकी परतून घ्यायचं. छान कांदा परतून झाल्याच्या नंतर यामध्ये आहे ना आपण हे वाटलेलं वाटण यामध्ये ॲड करून छानपैकी मिक्स करून घ्यायचं. मसाला छान परतून घ्यायचा. आपण कच्चा सर्व मसाला घेतलेला आहे त्यामुळे छानपैकी परतून घ्यायचा. वास सुटेपर्यंत मसाल्याला छान परतून घ्यायचा आणि तेल पण सुटलं पाहिजे. त्यानंतर एक टोमॅटो टाकायचा लालसर रंगाचा. त्यानंतर चवीनुसार मीठ आणि थोडीशी हळद टाकायची. व्यवस्थित छान परतून घ्यायचं. तुम्ही बघू शकता छानपैकी परतून झाल्याच्या नंतर थोडं थोडं पाणी टाकायचं आणि मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा. इथे आपण मटकी धुवून घेतलेली आहे. हे बघा, स्वच्छ निवडून वगैरे धुवून घ्यायची. इथे मसाला पण भाजून झालेला आहे आपला. आता यामध्ये आपण लाल तिखट टाकूया. तुमच्या टेस्टनुसार कमी जास्त करू शकता. त्यानंतर थोडासा कांदा मसाला मी टाकलेला आहे. हे दोनच मसाले मी वापरलेले आहेत. तर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकता किती छान आत्ताच रंग यायला सुरुवात झालेली आहे मिसळला आपल्या. त्यानंतर मटकी टाकायची यामध्ये आणि व्यवस्थित छान मिक्स करून घ्यायचं. तुम्ही अशा प्रकारे मटकी करून बघितली ना, तुम्हाला नक्की आवडेल. खूप छान टेस्ट येते. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. छानपैकी मस्त मिक्स करून झाल्याच्या नंतर यामध्ये तुम्हाला हवं तेवढं पाणी ॲड करू शकता आणि त्यानंतर आहे ना थोडंसं आहे ना हे टाकायचं आपलं मसाला मिसळ मसाला टाकायचा. 1 ते 1.5 चमचा टाकायचा, जास्त नाही टाकायचा. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आणि आता पाणी टाकायचं. तुम्ही इथे गरम पाणी पण ॲड करू शकता. गरम पाण्यामुळे पण खूप छान टेस्ट येते मिसळला. जेवढा रस्सा हवा असेल, जेवढ्या क्वांटिटीमध्ये तुमच्या घरी जेवढं बनवतात त्यानुसार तुम्ही हे रस्सा बनवू शकता. आणि इथे या स्टेपला आहे ना मीठ वगैरे चेक करून बघायचं, कारण आपण आधी थोडंसंच मीठ टाकलेलं आहे. आता इथे थोडंसं मीठ कमी होतं त्यामुळे मी वरून टाकलेलं आहे थोडंसं. आता झाकण ठेवून 10 ते 15 मिनटं उकळी काढून घेतलेली आहे. आता बघूया. हे बघा किती मस्त तर्री आलेली आहे छानपैकी मिसळला. तुम्ही अशा प्रकारे करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल आणि तोंडाला तर चव नक्की येणार, मी गॅरंटी देऊन सांगते. तर आता बघूया आपण मटकी शिजलेली आहे का. मटकी थोडीशी शिजून द्यायची, तेव्हाच मिसळ एकदम तयार होती आपली छानपैकी खाण्यासाठी. मटकी छानपैकी शिजलेली आहे, तुम्ही बघू शकता. आता आपली मिसळ एकदम तयार झालेली आहे. तर आपण परत एकदा 5 ते 10 मिनटं आपण ठेवूया. त्यानंतर आपण ताट वाढूया. इथे मी पहिले मटकीचा रस्सा आणि थोडीशी मटकी टाकलेली आहे. त्यानंतर थोडासा रस्सा अजून टाकलेला आहे आणि थोडीशी तर्री. त्याचबरोबर यामध्ये थोडंसं फरसाण टाकायचं. फरसाण टाकून झाल्याच्या नंतर बारीक चिरलेला कांदा आणि टोमॅटो टाकायचं आणि वरून कोथिंबीर टाकायची आणि लिंबू पिळून तुम्ही एन्जॉय करू शकता. बघा किती छान तर्रीदार अशी मिसळ दिसतीये. ही मिसळ खायला एकदम टेस्टी लागती. तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया अशा साध्या सिंपल रेसिपीसह. तोपर्यंत सर्वांनी काळजी घ्या.